तर मारहाण करणारा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता हा ऋषिकेश टकलेचा आणखी एक व्हिडिओ सध्या जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय। त्यामुळे आता या ऋषिकेश टकलेवर कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। तर मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता हा ऋषिकेश टकले। जितेंद्र आव्हाडांकडून पत्रकाराला मारहाण करण्यात आली। भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। पत्रकाराला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार कोणी दिला? भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आव्हाडांना हा सवाल उपस्थित केलेला आहे। त्यामुळे भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। ज्यावेळी पत्रकाराला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न भाजपचे नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडून आता या संदर्भातली काय प्रतिक्रिया येते, काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जितेंद्र आव्हाडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। तर पत्रकाराला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार नेमका कोणी दिला असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आलेला आहे। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आव्हाडांना हा सवाल उपस्थित केलेला आहे। एकीकडे कालपासूनच राज्यातलं वातावरण हे तापलेलं असतानाच आता आज भाजपनं देखील हा सवाल जितेंद्र आव्हाडांना उपस्थित केलेला आहे। हगवण्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, म्हणजे मला तर नाव घेऊन माझ्याकडे एकदम नाव घेतो, कारण त्या हगवण्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, म्हणजे मला तर नाव घेऊन माझ्याकडे एकदम नाव घेतो, कारण त्या हगवण्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, म्हणजे मला तर नाव घेऊन। तर याच संदर्भात स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते नवनाथ बन जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये प्रकार घडला, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आणि आज तुम्ही जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, नेमकं तुमचं म्हणणं काय? काल विधान भवन परिसरामध्ये काही पत्रकार हे आपलं वार्तांकन करत असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या पत्रकारांना वार्तांकन करण्यापासून रोखलं। एवढंच नाही तर मारहाण देखील केली आहे। खरं तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा पद्धतीचा आघात करणं किंवा हल्ला करणं हे निंदनीय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड खरं तर ते माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यांना हे अतिशय शोभत नाहीये आणि अतिशय निंदनीय प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। माझी आपल्या मार्फत मागणी आहे की जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात तातडीनं माफी मागितली पाहिजे, कारण पत्रकारितेचा चौथा स्तंभ हा वार्तांकन करत असतो, त्याला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार कुणालाही नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक पत्रकारांना मारहाण केली आहे, त्याचा मोबाईल पाडण्याचा प्रयत्न केला। अशा पद्धतीचं कृत्य विधान भवन परिसरामध्ये केलं। खरं तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे। या प्रकरणात तातडीनं सुप्रिया सुळे यांनी देखील दखल घेतली पाहिजे, शरद पवार साहेब यांनी देखील दखल घेतली पाहिजे आणि पत्रकारांवरचे असे हल्ले सहन केले जाणार नाहीत। त्यांना वार्तांकन करण्यापासून कुणीही रोखू नये याबद्दलची काळजी देखील या सर्वांनी घेतली पाहिजे आणि आव्हाडांनी तातडीने या प्रकरणामध्ये माफी मागितली पाहिजे। निश्चित नवनाथजी, जसं तुम्ही उल्लेख केला की ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी या पत्रकाराला वार्तांकन करताना रोखलं, हा लोकशाहीची गळचेपी आहे, लोकशाहीवरती झालेला आघात आहे। मात्र आपण जरा कालच्या घटनेवर जर गेलो तर काल जी घटना घडली, विधान भवन ही अतिशय पवित्र जागा न्याय दृष्टीनं बघत असतो आणि कालच्या पद्धतीनं हा सगळा राडा झाला। सामान्य माणसांच्या मनात देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, मग ही लोकशाहीची गळचेपी नाहीये का? पण कालची घटना देखील निंदनीय आहे। मी माझ्या ट्विटमध्ये स्पष्ट म्हटलं की काल दोन कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा तो देखील विधान भवन परिसरामध्ये तो देखील निंदनीय आहे। पण त्याचबरोबर एक आमदार, एक विचारात घ्या, एक आमदार एका पत्रकारांना विधान भवन परिसरामध्ये मारहाण करतो। कार्यकर्त्यांची एकमेकांमध्ये असलेली मारहाण तर निंदनीय आहेच, पण एका आमदारांनी एका पत्रकाराला विधान भवन परिसरामध्ये मारहाण करणं हे त्यापेक्षा जास्त निंदनीय आहे आणि याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांची माफी मागितली पाहिजे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची माफी मागितली पाहिजे आणि जितेंद्र आव्हाडांनी तातडीने माफी मागून सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी देखील या संदर्भात
आव्हाडांवर कारवाईची भूमिका घेतली पाहिजे, कारण दोन कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले, त्याचंही समर्थन कोणी करत नाही, त्याची आम्ही निंदाच करतो. परंतु एका लोकप्रतिनिधींनी, एका आमदारांनी पत्रकारांवर अशा पद्धतीचा हल्ला करणं, त्याला वार्तांकन करण्यापासून रोखणं, हे तुम्हाला तरी पटतं का, याचं उत्तर द्यावं. निश्चित निश्चित नवनाथजी, त्यामुळे एकंदरीतच आता जितेंद्र आव्हाडांकडून या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय स्पष्टीकरण येतं, ते माफी मागतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद नवनाथजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी.